शरद सोनवणेंनी तुम्हाला फोन केला काल असं समजलं, काय नक्की बोलणं झालं? शरददादांनी फोन केला. त्यांची एवढंच म्हणणं होतं की ती गाडी सोडून देण्यात यावी. पण शरददादांनी एक बाजू ऐकून घेतली. कदाचित त्यांना चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात आली असेल. शेवटी मी त्यांचंच काम करतो. शेवटी मी त्यांना त्यांच्या वेळेत जाऊन भेटून हे जे आज काही सॅम्पल घेतले, हे जे काही हे होणार आहे, त्याचं सगळ्याचं मी बसून त्यांच्याकडे जाऊन या सगळ्याचं त्यांना सविस्तरपणे सांगणार आहेत. त्याच्यानंतर त्यांनी मला काल सांगितलं गाडी सोडून द्यायला पाहिजे होती, ते माझ्या अखत्यारीत नाही. पण माझी साधी त्यांना विनंती होती की त्यांनी FDAचे अधिकारी येतपर्यंत थांबावं, एवढीच विनंती होती. आणि ती त्यांनी मान्य केली. ते काय पुढं काय बोलले नाही. ते म्हटले ठीक आहे, काही अडचण नाही. म्हणजे गाडी सोडायला फोन त्यांनी केला होता? दुसरी बाजू तुम्ही आज सांगणार आहात त्यांना जाऊन? हां, त्यांना जी काही माहिती कळाली ती कदाचित अपूर्ण असेल. त्यामुळे त्यांनी मागणी केली असेल का बा गाडी सोडा. पण त्याचे नाण्याची दुसरी बाजू त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे आणि क्रमप्राप्त सोनवणेंनी आहे. पोलिसांना फोन केला ती गाडी सोडवण्याबाबत, अशी काही माहिती आली का आपल्याकडे? नाही, अजून तरी अशी काही मला माहिती आलेली नाही. एक मी स्पष्टीकरण देतो. आज उमरजला दसक्रिया होती. दसक्रिया झाल्यानंतर सन्माननीय मंगेश अण्णा काकडे दादा आणि मी संगती चाललो होतो. मंगेश अण्णा म्हटले आपल्याला ते काळवाडीच्या विषयात लक्ष घालावं लागेल, म्हणजे एक फोन येत आहेत. दादांनी स्पष्ट सांगितले का लोकांच्या आणि लहान मुलांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुषार भाऊ आणि काळवाडी जे करतायत का, जो निर्णय घेत आहे तो योग्य आहे. म्हणजे हा जो काही काल गैरसमज झाला आहे किंवा गैरसमज पसरवण्याचं काम केलं आहे ते कोणी करू नका. काल जर दादा मला समजा कदाचित बोलले असते बुवा हे चुकीचं आहे यांचं, तर मला सुद्धा इथं काही गोष्टीचं प्रोटोकॉल म्हणून मी आलो नसतो ध्यानात ठेवा. तेव्हा उगाचच दादांच्या नावाचं कुठेही पण आणि कशा पण पद्धतीने बदनामी करायची थांबवा, ही सर्वांना विनंती करतो. ऐका ना, आपण आता काहीच बोलायचं नाही मला. ऐका मी जे ऐकलंय ते सांगितलंय. पण आता मग पोलीस काय येत होते? मग दादा तो म्हणतात विषय कारवाई माझा करा. नाही. जे मी पोलीस का माझ्या कारवाई कानाने ऐकलंय ते सांगतो. उगाचच कशाला काही चर्चा कशाला महत्व नुसतं घेऊन जाऊन पाण्यात पाहायचं संताजी जाण्यासारखं करू नका. चांगल्याला चांगलं म्हणा. दादांचं काम चांगलंच आहे, ही वस्तुस्थिती. आपण हे गाडी सोडवण्यासाठी पोलीस रात्रभर सरपंचांना त्रास देत होते की नाही ते बोलायचं. नाही, आपला विषय आता डायव्हर्टच करू नका. आपलं महत्वाचं काय, शालेय पोषणार तो तो एकदम निकृष्ट दर्जाचा आहे. पुढे पण काय झालं का? दादा, अरे काय चाललंय? एक मिनिट ऐका ना. आपल्या आता गाडी सोडवणं गरजेचं होतं का नव्हतं? काय म्हणणे सिंधी भाऊ? जाऊ दे, त्या विषयावर मला नाही बोलायचं. जे आहे ते मी सांगितलं 1 मिनिटात. हा, तुम्हाला जर हे विषयात गांभीर्य घ्यायचं असेल, नाहीतर मग ह्या विषयाचं गांभीर्य संपन आणि दुसरीकडे जाईन आणि या विषयाचं गांभीर्य संपून जाईन. हा, काही झालं तालुक्यात का दादाला टार्गेट केलं जाते, कशासाठी केलं जाते, काय चाललंय, चुकीचं कशाला वागता, काही झालं का दादा अरे काय ते सरपंचांनी सांगितलं. असं आहे. मी सरपंचांचं उत्तर दिलंय. सरपंचांना सोनवणेंनी फोन केला म्हणले. ऐका, हो बरोबर आहे. परंतु जे आहेत जे मला माहिती आहे ते मी सांगितलं ना. मग कशाला पुन्हा दादांचाच विषय घेता? तुमचा जो मेन आपला विषय आहे, आहार चांगला आहे का नाही, तो घ्यायचा का नाही, त्याच्यावर काय करायचं. मी बिडिओनला फोन केलाय. वस्तुस्थिती आहे ना. कशासाठी उगाच- गाडी सोडली असते तर हे कळलं तरी असतं का साहेब? ते जाऊ द्या, तो विषय माझा नाही. मी जे ऐकलं त्याच्यावर मी उत्तर दिलंय. त्या विषय सोडून मला नाही बोलायचं. नाही, विषय माझा विषय घेऊच नका. ऐका, आम्हीच काय बोललो? तुम्हाला जर याच्यात गांभीर्य घ्यायचं असेल, ऐका साहेब, याच्यात जर गांभीर्य घ्यायचं असेल तर याला वेगळं मोड वेगळं वळण देऊ नका. आणि जे चाललंय रास्त पद्धतीने त्याच्यावर बोला. काय होतोय, मी गेले 1-2 महिने पाहतोय, कुठं काही झालं का शरदांपाशी येऊन ठेपतं, कुठं काही झालं का शरदांपाशी येऊन ठेपतं. पण सरपंच म्हणतायत की त्यांनी फोन केला होता गाडी सोडायला. मी म्हणतो झालं, त्यांनी बोलले. आता आमदारकीचा लोगो लावून इथं हस्तक्षेप लोक नाही आली का? भाऊनी फोन केलता. तो जो आमदारांचा लोगो आहे ना, तो ज्या आमदाराचा असेल त्याला जाऊन विचारा. संग्राम थोपटे नावाच्या आमदाराचा लोगो आहे. काही झालं, संग्राम थोपटेंचा जुना लोगो आहे. आणि तुम्ही जर त्यांना टार्गेट करत असाल आमदार शरदांना, तरी चूक आहे. तुषार येवले कोणाचे कार्यकर्ते? तुषार येवले आमदार नाही. एक मिनिट ऐका, तुषार मोबाईल ऐकवा तुम्ही. नाही, एक मिनिट ऐका. मी तुषार येवलेंना फोन केलाय. वर जाऊन आम्ही खुलासा केला. तो पोराने यांच्या नावाचा वापर केला, तुषार येवलेंचा. त्या पोराने वापर केलाय. तुषार भाऊ फोन स्पीकरवर आहे, पत्रकार ऐकतात ते. जो कोणी इथं पोरगा आलता, ती मंचरची पोरं, ते सगळं सांगा. तो लोगो कोणाचा होता ते सांगा, आणि ती पोरं कोण ते पण सांगा. बोला. आता काय माहितीये का, बरं का, त्या पोरांचा आपला काही संबंध नाही. ती पोरं कोण आहे आपला एक मित्र आहे तिथला. मी त्याला फोन केला होता का बा तुमची कोणी अशी पोरं आलेत का तिथं. त्याचं म्हणणं असं आहे का आपण तर स्वतः नाही, तो आपला मित्र आहे बरोबर. तो म्हणजे जो पोराला मी फोन नाव काय केला त्याचं? त्याचं नाव ओमकार आहे बरोबर. नाही, नीट नाव सांगा ना, पूर्ण नाव सांगा. काय नाही अडचण. ओमकार निगोट ओंकार निगोट. बरं, हा. बरोबर. तो आपला मित्र आहे. त्याच्याकडे ती गाडी आहे का काय, मी त्याला कन्फर्मेशन केलं. आपलं नाव फक्त ह्या भागामध्ये समजा चाकणची काय पोरं किंवा तिकडे सांगू शकता ओळख म्हणून बरोबर. हा. तर मग मी तेव्हा आपण नाही तिथं आमच्यातला एखादा कार्यकर्ता तिकडे गेला असेल
तर मी म्हणलं बा तो आपलं नाव ते सांगतोय. आता आपण त्यांचा काही संबंध नाही. समजा जो माणूस गेला जो येते त्याला विचारा पाहिजे तुम्ही बा तुम्ही त्यांचं नाव कसं काय घेता, बरोबर नाही? काय आलं त्यांनी तुमचं नाव घेतलं, त्याच्यावर लोगो पण होता आणि logo काय तो आमदाराचा 57 नंबरची नाही? गाडी आप्पा नाव आहे माग. हा बोला. आमदारांचा काय लोगो नाही. आमदारांच्या गाडीचा त्यांचा अधिकृत लोगो आहे. उद्या कोणी पण टाकेन म्हणून हा आमदारांचा लोगो आहे असं चालणार आहे का? बरं ते कोणाचे कार्यकर्ते आहेत? नाही ते मनसरला कोणाचे काय मला तर वाटतं ते बजरंग दलाचे कार्यकर्ते मनसर मधले. तुमचे बजरंग मित्र आहेत का दलाचे. ते? हा तुमचे मित्र आहेत का? नाही, तो नाही माझा मित्र, दुसरा माझा मित्र आहे. तो सांगत होता तुम्ही तुमचे मित्र आहेत म्हणून. पण त्याला आपला मित्र नाही मग माझा मित्र आहे, त्याला म्हणा मोबाईल नंबर त्यांचा डायल कर ना, तुझ्या सेव आहे का? ठीक आहे, आमच्या व्हिज्युअल्स आहेत. चला तो विषय चला, आता आले ते दाखवूया आपण. ठीक आहे, काय हरकत नाही. चला चला जाऊ दे, आपल्या कारवाईचं बघा आता. चला कोण काय करतंय ते दिसतंय सगळं कॅमेऱ्यात. हा विचारला तो स्टिंग विकतो, तो शाळेपासून किती अंतरावर स्टिंग विकतो, ह्या गोष्टी पण माहिती पाहिजे ना तुम्हाला. मग त्याला विचारा ना तू कशासाठी आला इथं. विमलेश गांधी म्हणून, गुटखा किंग म्हणून पिंपरी पेंढरचा, त्याला पण विचारलं गेलं पाहिजे. तो एफडीएच्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट भेटायचा तो याचा अर्थ आहे काय? साहेबांनी त्याला स्पष्ट सांगितलं तू येऊ नको, थांबू नको इथं म्हणून. असं नाही झालं पाहिजे. लहान मुलांना न्याय भेटला पाहिजे. गांधी भेटायला आलता की इथं? हो पाहिलंय सर्वांनी. तो काय गुटखा विकतो, काय विकतो? अहो गुटखा किंग, महाराष्ट्रात 1 नंबरचा गुटखा किंग. तुम्हाला सगळ्या पत्रकारांना आमचे जय सिंभाऊचं काम चांगलं हा आहे. विषय नाही, नाही, अहो, सांगतो. माझं म्हणणं तेच आहे. विषयांतर करू नका, याला वेगळं अहो जाऊ दे, तो विषयच काढू नका, ते सोडू विषय. चला